हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण खूप मजेत आहे. आणि आज मी नवीन ड्रेस घातला आहे. म्हणजे जे पण मी नवीन ड्रेस आणलेत तर माझ्या मिस्टरांचं म्हणणं झालं की रोज लागोपाठ घालून टाक एक नंतर त्यांना वॉश कर, कारण ते कॉटनचे थोडे श्रिंक होते. आणि आज स्पेशल दिवस आहे तर मी स्पेशल म्हणजे आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. आज लग्नाचा वाढदिवस आहे आमच्या 9 मे. आणि आमच्या लग्नाला 20 वर्ष झाली आहेत आणि हा आता 21वं वर्ष सुरू झालं आहे. आणि मी मस्त स्पेशल छान तयारी करते. तयारी म्हणजे जास्त काही नाही, मी मेकअप लायनर वगैरे शॅडो ते काहीच लावत नाही. मी फक्त आहे ना हे लावले फाउंडेशन, ते पण थोडंसं सॉरी फाउंडेशन आहे, हे सनस्क्रीन लावलेलं आहे. फाउंडेशन तुम्ही बघू शकता, नाही लावलेलं, सनस्क्रीन लावलंय. पण ते सनस्क्रीन पण माझं असं उन्हाळ्याने असं ड्राय झालं आणि ते चेहऱ्यावर असं फुटल्यासारखं दिसतं, म्हणून मी त्याच्यामध्ये ना लोशन मिक्स केलं आणि ते लावते. आणि आता मी पावडर लावते त्याच्यावरून, साधी आपली पॉन्ड्सची पावडर लावते. कारण आहे ना मला दुसरा मेकअप आवडत पण नाही आणि मला सूट पण करत नाही. मला असं वाटतं की मी मेकअप केल्यानंतर एकदमच वाईट दिसते, म्हणून मी करतच नाही. नॉर्मली जे आहे ते करते. आणि अजून तुम्हाला एक आनंदाची अशी बातमी सांगायची आहे की मी नवीन पेट आणलाय. नवीन पाळीव प्राणी आपण जे पाळतो, तर शिवा तर गेला, तो आलाच नाही परत. आम्हाला त्याची आठवण खूप येते. म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझे मिस्टरपासून मुलांपासून सगळे खूप त्याची आठवण काढत असतात. पण मग कुठेतरी मुलांचं मन रमावं. माझी मुलगी थोडी नाराज झालेली आहे, तो गेला तसा. मग घरातलं वातावरण पण थोडं सॅड झालं होतं, म्हणून मग मी ठरवलं की एक मांजर आणायची. आणि मी ती मांजर आणली आहे. आणि माझ्या नेमकी बघा विल पॉवर कशी काम करते. माझे मिस्टर म्हटले की मांजर आण, पण आहे ना ब्लॅक नको किंवा ग्रे वगैरे नको. तर त्यांचं म्हणणं झालं दुसरे कोणतेच नाही, मला फक्त व्हाईट मांजर असेल तर तू आण. आणि नेमकी असं झालं की माझा 2 दिवस जिकडे सेटअप होता तिथे एक वॉचमॅन राहत होते. आणि त्या वॉचमॅनच्या तिथे म्हणजे त्या मांजरीचे आई वडील पूर्ण ब्लॅक, आणि त्यांना जे अपत्य झालं, म्हणजे जी मांजर मी आणली आहे ती, तर ती पूर्ण व्हाईट आहे. तिच्या म्हणजे बॉडीला एवढं सुद्धा काळं नाही. तर अशी हे मांजर मी घेऊन आलेली आहे. अगदी कापसाचा गोळाच दिसतो तो, एकदम छान आहे. आणि जास्त लहान नाही आहे ती, मोठी मांजर आहे. म्हणजे मोठी म्हणजे साधारण 1.5-2 महिन्याची आहे. अगदी आईकडनं आम्ही तोडून आणलेलं नाही आहे, कारण तिला बरीचशी पिल्लं होती, कोणी घेऊन गेले, हे शेवटचं होतं. पण मला बघितल्यावर खूप आवडलं. खूप हेल्दी आणि खूप छान मांजरीचं पिल्लू मी आणलेलं आहे. आणि त्याच्या ज्या म्हणतात ना ॲक्टिव्हिटी आहे, मी ते तुमच्यासोबत शेअर केलेलं. तो कसा राहतोय, कसा झोपतो, काय खातो, सगळं. आणि आज आमची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे संध्याकाळचं प्लॅनिंग अजून काही ठरलेलं नाही आहे. मिस्टरांना म्हटलं बघू संध्याकाळी. मिस्टर बोलत आहेत की आपण पिक्चरला जाऊया. पण त्यांना म्हटलं काम सोडून मला नाही यायचं पिक्चरला, कारण काम फर्स्ट आहे. आणि आजकाल काही चांगले पिक्चर पण येत नाही आणि मला पण आवडत नाही आजकालचे पिक्चर. आणि म्हणून मग मी ठरवलं की संध्याकाळी आहे ना आपण कुठेतरी बाहेर जाऊ किंवा घरी पार्सल मागून घेऊ. अजून काही फिक्स नाही आहे. तर मग मी माझा पूर्ण लुक तुम्हाला दाखवते की मी ड्रेस कोणता घातलेला आहे. आणि मस्त तयारी करते. आणि मला उशीर होतोय, कारण मला जायचे जत्रा हॉटेलकडे. ते बरंचसं लांब आहे, जवळ 10 ते 12 किलोमीटर इथून माझ्या घराजवळून. चला तर भेटू. मग कसं केव्हा भेटणं होतं माहीत नाही. आता तुम्ही चालली आहे कामावर. आणि माझे जे कलिग आहे, माझ्यासोबत हाताखाली जे काम करणाऱ्या माझ्या फ्रेंड्स झाल्या त्या आता, तर त्यांना पण छोटीशी पार्टी पण मी देणार आहे. तर चला जाते मी कामावर. बाय बाय. आणि हा घातला आहे मी चॉकलेटी कलरचा ड्रेस, आणि जो मला सगळ्या ड्रेसमध्ये खूप आवडलेला आहे. आणि कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. माऊचं नाव ठेवायचं राहिले, आम्ही ठरवलंय काय ठेवायचंय ते. आणि अशी गोड आमची माऊ आहे. आमच्या माऊच्या ऍक्टिव्हिटीचा व्हिडिओ बघायला विसरू नका. अशी गोड आहे बघा, किती पांढरी शुभ्र आहे, हेल्दी आहे, छान आहे. आणि तिचं एवढंच म्हणणं असतं, मला खाली सोडा आणि मला खेळू द्या, असं आहे तिचं. हे बघा, हो थांब जायचंय आपल्याला, जायचंय. मग जायचे मम्मा उठ आली ना, मम्मा बाहेर आली ना. अरे बघा, तुम्ही बघू शकता, खूप ऍक्टिव्ह आहे, खूप हुशार आहे. आणि दूधच पिते सध्या. आम्ही तिला दूधच देतोय. सकाळी छोटंसं बिस्किट दिलं होतं, ते खाल्लं. पण बिस्किट नाही देणार तिला आम्ही, तिच्यासाठी फूड वगैरे ते बघू. दवाखान्यामध्ये जाऊ आणि डॉक्टरांना विचारू, तिला इंजेक्शन पण देऊन आणू. पण मला वेळ मिळाला तेव्हा मी उद्या परवा तेव्हा तिला दवाखान्यात घेऊन जाणार आहे. तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. म्हणजे तुमच्या पेट्स असतील तर तुम्हाला ते कामात येईल.
तर चला, कामावर जायची वेळ झाली आहे. मी आता बनवते मला आणि सासूबाईला सांजा. बाकीच्यांसाठी भाजी पोळी बनवलेली आहे. यांनी मुलांनी चहा बिस्किट खाल्लेले आहे. मिस्टर देवपूजा करतायत आणि आता मी निघते कामावर. तर भेटूया नंतर.